एखाद्या मालमत्ता, जमीन या संदर्भात पवार कुटुंबाचं नाव येण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। महाराष्ट्राचं राजकारण कायमच पवार कुटुंबाभोवती फिरत आलंय। शरद पवारांपाठोपाठ अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची महत्त्वाची भूमिका नेहमी दिसली आहे। मात्र याच पवार कुटुंबाभोवती कायम आरोपही होत आलेत। सत्तेच्या माध्यमातून संपत्ती जमवल्याचे हे आरोप आजकालचे नाहीयेत, अगदी पूर्वापारपासून आहेत। जुन्या जाणत्या लोकांना कदाचित भूखंडातून श्रीखंड हा जो एक नवा वाक्प्रचार तयार झाला तोही पवारांच्या कार्यकाळातला। अर्थात पवारांवरील हे आरोप सिद्ध झालेले नाहीत, मात्र वादातल्या जमिनीत श्रीखंड हे मात्र पवार कुटुंबियांच्या नावेच कसं काय दिसून येतं हा प्रश्न कायम चर्चेला जातो। बघूयात स्थावर जंगम मालमत्ता, जमीन जुमला आणि पवार कुटुंबियांचं सदोदित चर्चेत येणारं नाव याबद्दलचा रिपोर्ट। पवार कुटुंब राज्याच्या राजकारणाचं पान ज्यांच्याशिवाय हालत नाही असं घराणं। मात्र या पवार कुटुंबावर विरोधकांकडून नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप होत आले। शरद पवार असोत वा अजित पवार, सुप्रिया सुळे असो वा रोहित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडल्या। शरद पवार यांच्या विविध काळात अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले। यापैकी काही प्रकरणांमध्ये तपास झाला, पण शरद पवारांवरील कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही। स्टॅम्प पेपर घोटाळा, तेलगी स्कॅम 2003, अब्दुल करीम तेलगीने नार्को टेस्ट दरम्यान पवारांना मास्टरमाइंड म्हटलं होतं। हजारो कोटींच्या बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणात पवारांचा सहभाग असल्याचा आरोप सीबीआयने तपास केला, पण पवारांविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही। लवासा सिटी घोटाळा 2000 ते 2010, पर्यावरण नियमांचं उल्लंघन करून हिल स्टेशन प्रकल्पासाठी परवानग्या दिल्याचा आरोप। प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी या कवडीमोल किमतीत आणि बेकायदेशीर बळकावल्याचा आरोप। शरद पवार यांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद आणि खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती यांची मोठी भागीदारी असल्याचा दावा। भू खरेदी आणि MKVDC जमीन घोटाळा 2004-2007, कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे पवार कुटुंबियांना विशेष सवलती देऊन जमीन वाटप केल्याचा आरोप। गहू आयात घोटाळा 2007, केंद्रीय कृषी मंत्री असताना गहू आयातीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप। पवारांच्या संस्थानांना विशेष सवलती मिळाल्याचा आरोप। सुमारे 120 कोटी रुपयांचा गैरफायदा झाल्याचा आरोप। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर 25,000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे आरोप। शरद पवारांचे पुतणे असलेल्या अजित पवारांवर झालेला सिंचन घोटाळ्याचा आरोप चांगलाच गाजला होता। सिंचन घोटाळा संदर्भात भाजपनं सुमारे 14,000 पानांचे बैलगाडीभर पुरावे सादर केले होते। तर 2023 मध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कथित सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणून हिनवलं होतं। मात्र अजित पवारांवर झालेले आरोप, कथित सिंचन घोटाळा, 70,000 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप। शिखर बँक घोटाळा, 25,000 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप। सिंचन घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 एंड पिसिंग। तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है। विधानसभा निवडणुकीवेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप झाले। बिटकॉइन विकून त्या पैशांचा वापर निवडणुकीमध्ये केल्याचा दावा माजी IPS अधिकारी रवींद्र पाटलांनी केला होता। दरम्यान सुप्रिया सुळेंनी कथित घोटाळ्याचे सर्व आरोप फेटाळून लावले। याशिवाय शरद पवारांचे नातू आणि अजितदादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्यावरही आरोप झाले। गेल्या वर्षी बारामती ॲग्रोच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती। कन्नड सहकारी साखर कारखान्याची बारामती ॲग्रोकडून खरेदी, कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचा आरोप। कन्नड सहकारी साखर कारखाना राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅनिप्युलेशन करून 50 कोटी रुपयांना विकत घेतला। संबंधित व्यवहारात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं कोट्यावधीचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप। पवार कुटुंबांवर सतत आरोप होत असतात, पण यातील सर्वाधिक गाजला तो अजित पवारांसंदर्भातील सिंचन घोटाळा। या प्रकरणी भाजपनं आरोपांचं रान उठवत सुमारे 14,000 पानांचे बैलगाडीभर पुरावे सादर केले होते।
अजित पवारांवर कथित सिंचन घोटाळ्याची 2019 पर्यंत टांगती तलवार कायम होती. मात्र राजकीय परिस्थिती बदलताच सिंचन घोटाळ्याची धार कमी होत गेली. ज्या अजित पवारांवर भाजपानं सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते त्याच अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ भाजपवर आली. आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात तेच होणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.